ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. अंगारकी संकष्टी चतुर्थीची व्रतकथा. ओम गंग गणपतये नमः. क्षिप्रा नदीच्या काठी असणाऱ्या अवंती नगरीमध्ये भारद्वाज मुनी राहत होते. त्यांनी कठोर तपश्चर्या करून तपोबल मिळवले होते. ते श्री गणेशाचे निस्सीम भक्त होते. ते आश्रमात येणाऱ्या मुलांना श्री गणेशाची आराधना शिकवत असत. श्री गणेश विघ्नहर्ता असून कार्यसिद्धीस नेणारा, विद्या देणारा गणाधिपती आहे असे सांगत. भारद्वाज मुनींना मूलबाळ नव्हते. एके दिवशी भारद्वाज मुनी क्षिप्रा नदीत स्नान करून नदीकाठावर ध्यान धारणा करत होते. त्यावेळी नारद मुनी तिथे आले. नारदांनी त्यांना ध्यानातून बाहेर काढले आणि म्हणाले, मुनीवर, ध्यान धारण्यात व्यत्यय आणला त्याबद्दल क्षमा असावी. समोर पहा, तुमच्यासमोर एक तान्हुल्य बाळ आहे. श्री गणेशाची कृपा समजा. ते त्यानं तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे. त्याचा स्वीकार करा. भारद्वाज मुनींना आश्चर्य वाटले. त्यांनी त्या बाळाला मांडीवर घेतले. बाळ वर्णाने लालसर होते. ते इतका वेळ भूमीवरच होते. हा लाल वर्णाचा जणू अंगारक. भारद्वाज म्हणाले, या बाळाचे नाव अंगारक. मला तो भूमीनं दिला म्हणून याला भीम म्हणेन. भारद्वाज मुनींनी त्या बाळाला आपल्या आश्रमात नेले. मोठ्या प्रेमाने त्याला वाढवू लागले. बालपणापासूनच त्याला वेदविद्येचे ज्ञान शिकवू लागले. अंगारक श्री गणेशाची आराधना करू लागला. भारद्वाज मुनी आनंदिले. एके दिवशी अंगारक आश्रमातून निघून गेला. त्याने नर्मदेची परिक्रमा केली. नर्मदा काठी निवांत जागा पाहून त्याने गणेशाची कठोर आराधना केली. संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारक गणपतीच्या ध्यानात मग्न असताना त्याची कठोर साधना सफल झाली. गणेश प्रकट झाले. ते म्हणाले, अंगारका, तुझे कल्याण असो. तुझी आराधना मला पोहोचली. तुला काय हवं ते माग. मला धन नको, मान नको, कीर्ती नको. मला तुमच्या रूपात विलीन करा, मुक्त करा. बाळाची मागणी ऐकून गणेश प्रसन्न झाले. तथास्तु म्हणाले, अंगारका, तू भूमिपुत्र मंगळ आहेस. आज मंगळवार आहे. संकष्टी चतुर्थी ही आहे. ही माझी आवडती तिथी आहे. आज तू माझ्यात एकरूप झाला आहेस. यापुढे येणारी संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर सर्व भाविक अंगारकी चतुर्थी म्हणतील. त्याने तुझे स्मरण राहील. तू माझ्यात एकरूप झाल्याने मलाही भाविक मंगलमूर्ती म्हणतील. जे अंगारकी चतुर्थीचे व्रत करतील त्यांनी 21 संकष्टी चतुर्थी केल्याचे फळ मिळेल. बाळ अंगारक गणेश रूपात एकरूप झाला. पुढे सर्वजण अंगारकी चतुर्थीचे व्रत करू लागले. श्री गणेशाची कृपा लाभली. ही साठा उत्तराची कहाणी. वाचा उत्तरी. सुफळ संपूर्ण. श्री गणेशाय नमः. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम नमः शिवाय.